मजला वसली अंतरी माझ्या. माते मर्या आलो आम्ही दारी तुझ्या. निर्मळ करगे मजला वसली अंतरी माझ्या. मुखी तुझे नाव तुझवर गेली प्रीती. अंधार पडता तुझ विनंती तुझ्या जगाची ज्योती. माते मर्या आलो आम्ही दारी तुझ्या. निर्मळ करगे मजला वसली अंतरी माझ्या. निर्मळ करगे मजला वसली अंतरी माझ्या. पवित्र मरियेच्या जन्मदिन नोवेनासाठी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. नोवेनाची प्रार्थना. हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील बापा, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्ता ह्याला धन्य कुमारी मरियेनं जेव्हा जन्म दिला त्या दिवशी आमच्या तारणाची मंगल पहाट उगवली. त्यानं आम्हाला पापांपासून मुक्त केलं आणि आम्ही धन्य झालो. पवित्र मरियेचा जन्मदिवस उत्सव साजरा करीत असताना आम्हाला तिच्या अखंड मध्यस्थीचा लाभ घडावा. आजाऱ्यांना आरोग्य लाभावं, दुःखितांचं सांत्वन व्हावं, पाप्यांना क्षमा मिळावी आणि आम्ही ज्या हेतूसाठी प्रार्थना करीत आहोत तो सफल व्हावा म्हणून आम्हाला सहाय्य कर. आपली विनंती येथे आपण सादर करूया. आम्हाकडे दयादृष्टीनं पहा आणि आमची दयाळू माता पवित्र मरिया हिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही इतरांसाठी तुझ्या कृपेचं साधन बनावेत म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची शक्ती दे. तू धन्य कुमारी मरियेसाठी अद्भुत कृत्ये केलेली आहेत. शरीर व आत्म्यासह तिला स्वर्गीय वैभवात सहभागी केलास. ख्रिस्ताच्या वैभवाच्या आशेनं तुझ्या लेकरांची हृदये भरून काढ. हे मोठ माऊले, आम्हासाठी विनंती कर. हे वेलंकनी माते, हे नित्य सहाय्यक माते, कर. हा मिसा पुढील हेतूंसाठी अर्पण केला जात आहे. माहेरच्या कुटुंबातील सर्व मृत व्यक्तींसाठी, फ्रान्सिस डिकोना यांच्या आत्म्यासाठी, रेमंड आल्मेडा यांच्या आत्म्यासाठी, माऊलीचे आभार मानण्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्या पॅरिसमधील सर्व लोकांच्या, सर्व कुटुंबाच्या हेतूंसाठी आपण या मिसामध्ये प्रार्थना करत आहोत. या ठिकाणी ही सगळी रेकॉर्डिंग टीम आहे, नोएल आणि क्रेटस, त्यांच्यासाठी सुद्धा त्यांच्या हेतूसाठी विशेष प्रार्थना करा. पुढील दिवसामध्ये त्यांना त्याग करून वेळेवर आपल्यासाठी यावं लागणार आहे. तरी सर्व रेकॉर्डिंग आपल्यासाठी योग्य प्रकारे व्हावं म्हणून ह्या सर्वांसाठी प्रार्थनेमध्ये आठवण करा. शिलाबाई, पॅट्रिक सर्वांसाठी प्रार्थनेमध्ये आठवण करा. पिता पुत्र व पवित्र आत्मा ह्यांच्या नावे. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, संत अंतोनीच्या सणाच्या नोवेना आणि सणाच्या मिसानंतर आज पुन्हा एकदा आपणाशी संपर्क साधण्याचा मला भाग्य मिळत आहे. आणि ह्या माऊलीच्या नोवेनाच्या दिवसामध्ये देवाच्या शब्दाचं महत्त्व या विषयावर संपूर्ण वसई धर्मप्रांतामध्ये सर्व पॅरिशमध्ये एकच प्रवचन होत आहे आणि ते पोप फ्रान्सिस यांचे आपेरुतिस इलिस ह्या परिपत्रकावर हे प्रवचन आहे. आज आपण पवित्र मरियेचा जन्मदिन सोहळ्याची पूर्वतयारी म्हणून नोवेनाला सुरुवात केलेली आहे. या नोवेनाच्या काळामध्ये आपण पवित्र देवाचा शब्द आणि पवित्र मरिया या विषयावर चिंतन करणार आहोत. आपल्या जीवनात देवाच्या शब्दाचे महत्त्व स्पष्ट करून देण्यासाठी
पोप फ्रान्सिस यांनी 30 सप्टेंबर 2019 रोजी आपल्या प्रेषित पत्रकात आपिरित इलिस ह्याद्वारे सामान्य काळातील तिसरा रविवार हा प्रभुशब्द रविवार व देवशब्द रविवार म्हणून अधिकृतपणे स्थापित केला आहे. देवाचा पवित्र शब्द आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला पाहिजे, कारण तो आपल्या पावलांसाठी दिव्यासारखा आणि आपल्या मार्गावर प्रकाशासारखा आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू शब्दाशिवाय आपलं ख्रिस्ती जीवन जगणं अशक्य आहे. म्हणून प्रभू शब्दाला आपल्या जीवनात कायमस्वरूपी स्थान देणं आवश्यक आहे. प्रभू शब्दाला प्रतिसाद देत असता पवित्र मरिया आपला आदर्श आहे. देवदूताच्या संदेशाप्रमाणे सर्व गोष्टीचा उलगडा झाल्यावर तिने म्हटलं, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. आपली आई पवित्र मरिया हिच्याप्रमाणे जीवनदायी शब्दावर चिंतन करत असता तो शब्द पाठवणाऱ्या परमेश्वराशी विश्वास राहण्यासाठी आपण या मिसेमध्ये कृपा मागूया. बलिदानामध्ये सहभागी होत असताना आपल्या हातून घडलेल्या सर्व अपराधांची आठवण करूया. परमेश्वर पित्याकडे मनापासून क्षमा मागूया. पापी जनांचे तारण करण्या प्रभुराया तू अवतरलास. करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु आमावरी. पापी आमुची पदरी घेऊनी क्षमा मागतो तुझ्याकडूनी. करुणा कर ख्रिस्ता, करुणा कर ख्रिस्ता, करुणा कर ख्रिस्ता आमावरी. तारक हमुसा तू या जगती एकमेव देवा घरसा. करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु आमावरी. सर्व समर्थ प्रभु परमेश्वरम तया दाऊनी क्षमा करो. अनपणाला शाश्वत जीवनम तयाकडूनी मिळत राहो. तथास्तु. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू सर्व समर्थ परमेश्वरा, तुझ्या लोकांना अखंड शारीरिक व मानसिक आरोग्याचा आनंद लाभू दे. कुमारी मरियेच्या प्रार्थनेचे सहाय्य आम्हाला मिळवू दे. या जीवनातील दुःखातून आम्हाला मार्ग दाखव आणि सार्वकालिक जीवनाचे सुख दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. पौलचे थेसलोनिकरास पहिले पत्र ह्यातून घेतलेले वाचन. बंधुजनो, झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही अजाण नसावे अशी आमची इच्छा आहे. ह्यासाठी की ज्यांना आशाच नाही अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये. कारण येशू मरण पावला आणि पुन्हा उठला असा जर आपला विश्वास आहे, तर त्याप्रमाणे येशूद्वारे जे झोपी गेले आहेत त्यांना देव त्याच्याबरोबर आणील. प्रभूच्या वचनावरून आम्ही हे तुम्हाला सांगतो की प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत असू ते आपण झोपी गेलेल्यांच्या आघाडीत जाणारच नाही. कारण आज्ञाध्वनी, आज्ञा देवदूताची वाणी आणि देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. नंतर जिवंत उरलेले आपण त्याच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि तसेच सदा सर्वदा प्रभूजवळ राहू. म्हणून ह्या वचनाने एकमेकांचे सांत्वन करा.
हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद: पृथ्वीचा न्याय करण्यास परमेश्वर आला आहे. पृथ्वीचा न्याय करण्यास परमेश्वर आला आहे. परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा. पृथ्वीवरील सर्व जन हो, परमेश्वराचे गुणगान करा. राष्ट्रामध्ये त्याचा गौरव, सर्व लोकांमध्ये त्याची अद्भुत कृत्ये जाहीर करा. पृथ्वीचा न्याय करण्यास परमेश्वर आला आहे. कारण परमेश्वर थोर आणि परमस्तुत्य आहे. सर्व देवाहून त्याचेच भय धरणे योग्य आहे. कारण राष्ट्राचे सर्व देव केवळ मूर्ती आहेत. परमेश्वर तर आकाशाचा निर्माण करता आहे. पृथ्वीचा न्याय करण्यास परमेश्वर आला आहे. आकाश हर्ष करो, पृथ्वी उल्हास करो. समुद्र आणि त्यातील सर्व काही गर्जना करोत. शेत आणि त्याच्यातील सर्व काही उत्सव करोत. मग वनातील सर्व झाडे परमेश्वरासमोर आनंदाचा गजर करतील, कारण तो आला आहे. पृथ्वीचा न्याय करण्यास तो आला आहे. पृथ्वीचा न्याय करण्यास परमेश्वर आला आहे. तो न्यायीपणाने जगाचा आणि सत्यतेने लोकांचा न्याय करील. पृथ्वीचा न्याय करण्यास परमेश्वर आला आहे. जय घोष. हालेलुया. हो 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 होसाना. आहा हालेलुया. हो 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 होसाना. तू आपला मुख प्रकाश आपल्या दासावर पाड आणि तुझे नियम मला शिकव. हालेलुया 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 हालेलुया. प्रभु तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत लूक लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. ज्या नाझरेत येथे येशू लहानाचा मोठा झाला होता, तेथे तो आला आणि आपल्या परिपाठाप्रमाणे शब्दात दिवशी सभास्थानात जाऊन वाचावयास उभा राहिला. तेव्हा यशया संदेष्टाचा ग्रंथप्रट त्याला देण्यात आला. त्यानं तो उलगडून जे स्थळ काढलं, त्यात असं लिहिलं आहे: परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण गरिबास सुवार्ता सांगण्यास त्यानं मला अभिषेक केला आहे. परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी म्हणून त्यानं मला पाठवलं आहे. धरून नेलेल्यांची सुटका आणि आंधळ्यास पुन्हा दृष्टी लाभ ह्याची घोषणा करावी. ठेचले जात आहेत त्यांना सोडवून पाठवावं. मग ग्रंथपट गुंडाळून तो सेवकास परत देऊन तो खाली बसला आणि सभास्थानातील सर्व लोकांची दृष्टी त्याच्यावर खिळली. मग तो त्यास म्हणू लागला की हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झाला आहे. तेव्हा सर्व त्याची वाहवा करू लागले आणि जी कृपावचनं त्याच्या मुखातून निघत होती त्याच्याविषयी आश्चर्य करू लागले. ते म्हणू लागले, हा योसेफचा पुत्र ना? त्यानं त्यास म्हटले, खरोखर तुम्ही मला ही म्हण लागू कराल की, हे वैद्या, तू स्वतःलाच बरं कर. कफरनहुमात ज्या ज्या गोष्टी तू केल्यास
असे आम्ही ऐकलं, त्या येथेही आपल्या गावी कर. पुढे तो म्हणाला, मी तुम्हास नक्की सांगतो, कोणताही संदेष्टा स्वदेशात मान्य होत नाही. आणखी मी तुम्हाला खरं ते सांगतो की एलियाच्या काळी 3.5 वर्षे आकाश बंद राहून सर्व देशात मोठा दुष्काळ पडला होता. त्या काळी इस्रायलमध्ये पुष्कळ विधवा होत्या, तरी त्यातील एकींच्याही कडे एलियाला पाठवलं नव्हतं. तर सिदोन प्रदेशातील सारफत येथील एका विधवेकडे मात्र त्याला पाठवलं होतं. तसेच अलिशा संदेशाच्या काळी इस्रायलमध्ये पुष्कळ कुष्ठरोगी होते, तरी त्यांच्यातील कोणीही शुद्ध झाला नाही, पण सूर्याचा नामान मात्र शुद्ध झाला. या ऐकून सभास्थानातील सर्व लोक संतापले. त्यांनी उठून त्याला गावाबाहेर काढलं आणि ज्या डोंगरावर त्याचं गाव वसलं होतं त्याच्या कड्यावरून त्याला लोटून देण्यासाठी तेथपर्यंत नेलं, पण तो त्यांच्यामधून निघून गेला. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपिरोहित इलिस ह्या पोप महोदयाच्या परिपत्रकावर आधारित अशी नवीनातील 9 दिवस आणि सणाचा दिवस यासाठी ही सर्व प्रवचनं आपल्याला धर्मप्रांताकडून उपलब्ध झालेली आहेत. आणि या प्रवचनातला प्रत्येक शब्द, प्रत्येक आपण वचन किंवा वाक्य ही आपल्या सर्वांसाठी उपयुक्त आहे. आणि म्हणून जे आहे त्याप्रमाणे वाचलं खूप चांगलं होईल, कारण तुमच्यापर्यंत त्याच प्रकारे पोचावं ही अशी अपेक्षा आहे. आपल्या ख्रिस्त सभेमध्ये श्रद्धेला किंवा देवाच्या शब्दाला खूप मोठं स्थान आहे. आणि हीच ख्रिस्त सभेची परंपरा पोप फ्रान्सिस अधिक जोमाने पुढे नेत आहेत. आणि ह्याचाच भाग म्हणून संत जेरोम, ज्यांनी बिब्लिकल कॉमेंट्री लिहिली 4थ्या शतकामध्ये, त्यांच्या 16व्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून सप्टेंबर 19 उपासना वर्षातील सामान्य काळातील 3रा रविवार हा प्रभुशब्द रविवार म्हणून घोषित केला गेला. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या जगामध्ये बायबल हे आपल्या सगळ्यांच्या जीवनासाठी महत्त्वाचे आणि संबंधित आहे. कारण बायबलवर आपले जगणं आणि आपली शिकवण आधारलेली आहे. ज्यावेळेला अनेक शिष्यांनी येशूची शिकवण नाकारली आणि मागे फिरून निघून गेले, त्यावेळी येशूने आपल्या प्रेषितांना विचारले, तुमचीही निघून जाण्याची इच्छा आहे काय? आणि शिमोन पेत्र त्या संपूर्ण गटाच्या वतीने उत्तर देतो, गेल्या रविवारचं वाचन, की प्रभूजी, शाश्वत जीवनाची वचनं आपणाजवळ आहेत, आम्ही कोणाकडे जावं? तुझं सोडणे ख्रिस्ता जाऊ कुठे मी? आपण गायनामध्ये गातो त्या चांगल्या प्रकारे. जेव्हा जीवनामध्ये सर्व गोष्टी अपयशी विफल होतात, त्यावेळी देवाचा शब्द चिरकाल आहे आणि आपल्या ख्रिस्ती जीवनासाठी मूलभूत आणि भक्कम पायापुरावर आधारलेला आहे. जसे बायबल हे मानवी हाताने चिन्हांकित लिहिलं गेलं आहे, तरी ख्रिस्त सभेची धारणा आहे की तो पवित्र आत्मा हा बायबलचा खरा लेखक आहे. जर बायबल देवाचा शब्द आहे तर देव त्याचा लेखक आहे, आणि देव त्याचा लेखक असल्यामुळे त्याचा अधिकार देवाचा आहे. आपणास सांगावयाचे वाटते की बायबल हे मानवी हाताने लिहिलं आहे, परंतु देव त्याचा खरा लेखक आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, बायबल हे सजीव नियमांचं पुस्तक आहे. ते वाचणाऱ्याला आशीर्वाद आणि आशा देते. देवाचा शब्द ऐकणं आणि पाळणं हा श्रद्धेच्या जीवनाचा गाभा आहे. नुसतं ऐकणं आणि सोडून देणं नाही, तर त्याबरोबर कृती करणंसुद्धा आपल्या सर्वांकडून अपेक्षित आहे. जसे आपण देवाचा शब्द वाचतो, अध्ययन करतो, आपल्यासाठी, आपल्या जीवनासाठी त्याचं ध्येय हे स्पष्ट होते, हेतू हा स्पष्ट होत असतो. देवाच्या शब्दाशिवाय आपण आध्यात्मिक जीवनात वाढू शकत नाही. आपल्या श्रद्धेमध्ये परिपक्व होणं आवश्यक आहे. बऱ्याचशा वेळेला आपण वयाने वाढलेलो असतो, शिक्षणाने वाढलेलो असतो, मात्र आपली श्रद्धा ही अगदी बाळभूत स्वरूपाची असते. अगदी शिष्यांची देखील तीच इच्छा होती, आणि म्हणून त्याने येशूकडे विनंती केली की प्रभूजी, आमची श्रद्धा वाढवा, आमचा विश्वास वाढवा. जोपर्यंत आपण देवशब्द लक्षपूर्वक ऐकत नाही व त्यावर मनन करत नाही, तोपर्यंत आपण श्रद्धेमध्ये वाढू शकत नाही. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, येशया
55 अध्यायामध्ये परमेश्वर येशयाच्या मुखातून सांगतो की माझ्या मुखातून निघणारे वचन असे होईल, ते माझी इच्छा पूर्ण केल्याशिवाय आणि ज्या कारणाकरिता ते पाठवले ते केल्याशिवाय माझ्याकडे विफल होऊन परत येणार नाही. आपल्या जीवनात देवाची परिपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपला शब्द पाठवला आहे. देवाचे वचन आपल्याला अस्वस्थ करून आपल्या दुःखात परीक्षेत आपल्याला धीर देते. स्तोत्रकार पहिलं स्तोत्र त्यामध्ये म्हणतो आहे की एखादं झाड ज्याची मुळं खोल पाण्याजवळ लावलेल्या झाडासारखी आहेत, त्याप्रमाणे आपलं जीवन आहे. जसं त्या नदीकाठी लावलेलं झाड आहे, परिणामी ते फलद्रूप होते, तसंच पवित्र आत्मा देवशब्दाद्वारे आपल्या जीवनात अपेक्षित फळ देत असतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, देवशब्दाला प्रतिसाद देताना पवित्र मरिया आपणा सर्वांसाठी आदर्श आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे हो हे देवदूताला दिलेले उद्गार आपण लक्षात ठेवूया. पवित्र मरियेच्या जीवनात जशी तारणदायी फळे आपल्याला दिसून येतात, तशीच फळे आपल्या जीवनात देवशब्दाद्वारे दिसून यावीत म्हणून ह्या पवित्र मिसेमध्ये आपण एकमेकांसाठी प्रार्थना करूया. आता आपण सर्व श्रद्धावंतांच्या प्रार्थनामध्ये सहभागी होणार आहोत. प्रार्थनेला प्रतिसाद आहे, प्रभू आमची प्रार्थना ऐक. देवाचे लोक म्हणून एकत्रित जमलेल्या आणि देवशब्दाने प्रकाशित झालेल्या देवशब्द अनुरूप कृती करण्यास पाचारण केलेले आपण सर्वजण आपल्या सर्व विनंत्या सत्याचा जनक जो परमेश्वर त्याच्या चरणाशी आणूया. आपले पोप फ्रान्सिस, सर्व बिशप्स आणि त्यांच्याशी संलग्न असलेले सर्वजण जे देवशब्द देण्याचं कार्य करत आहेत, त्यांनी विश्वासूपणे देवशब्दाचा प्रसार करून श्रद्धावंतांप्रीत आपलं मिशन पूर्ण करावं म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. ख्रिस्त सभेसाठी देवशब्दामध्ये खोल मुळावून आपण ख्रिस्ताचं शरीर असलेल्या ख्रिस्त सभेच्या उभारणीसाठी नेहमी प्रयत्नशील असावे व सर्वांच्या हितासाठी कार्य करावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. देवाचा शब्द शिकवणारे व उपदेश करणाऱ्यांसाठी त्यांच्या शिकवणीने आणि उपदेशाने जो देवाचा शब्द ऐकत आहेत त्यांना प्रोत्साहन मिळावं व त्यांचं नूतनीकरण व्हावं आणि त्यांनी देवाच्या वचनावर भरोसा ठेवावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपल्या धर्मग्रामासाठी आपण देवाचा शब्द मोकळ्या अंतकरणाने स्वीकारावा आणि त्याच्या प्रकाशाने आपल्या अंतकरणातील अंधकार दूर व्हावा व आपण मोकळ्या मनाने ख्रिस्ताचं अनुकरण करावं व त्याच्याशी विश्वासू राहावं म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपल्या व्यक्तिगत हेतूसाठी आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. दयाळू बापा, आमची प्रार्थना ऐक. तुझ्या चांगुलपणाद्वारे आमच्यामध्ये देवशब्दाप्रती प्रेम निर्माण कर आणि त्याद्वारे आमचे नूतनीकरण कर. आम्ही नेहमी तुझ्या शब्दाशी विश्वासू राहावं आणि सार्वकालिक जीवन मिळवावं म्हणून आम्हाला कृपा दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. अर्पण गीत. गाऊ तुझे गुणगान, हे प्रभु हे बलिदान, तुझी आमुचा निर्माता, तू आमुचा स्वर्गीय पिता. गाऊ तुझे गुणगान, हे प्रभु हे बलिदान, गाऊ तुझे गुणगान, हे प्रभु हे बलिदान.
बंधू भगिनींनो, माझे व तुमचे बलिदान सर्व समर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे सर्व समर्थ बापा, तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या जन्माद्वारे कुमारी मरियेचे तुझ्यावरील प्रेम व तिचे पावित्र्य ह्यांची वाढ झाली. ख्रिस्ताची मानवता आम्हाला आमच्या अशक्तपणात धैर्य देवो, आम्हाला पापमुक्त करो आणि आमचे अर्पण स्वीकारणीय बनव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वराच्या आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत योग्य व तारणदायक आहे. या दिवसात आम्ही धन्य कुमारी मरियेच्या जन्मदिन दिवसाची आध्यात्मिक तयारी करत आहोत. पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्याने तुझा एकुलता पुत्र, जगाचा सार्वकालिक प्रकाश, आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याची ती कुमारी माता बनली. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूतांचे गायकवृंद आणि सर्व संत तुझी आराधना करतात व तुझी स्तुती गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे स्तुतिगान गातो. पावन 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 ईश्वर, पावन 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 ईश्वर, स्वर्ग महिमा दिखाता तेरी, स्वर्ग महिमा दिखाता तेरी, स्तुति तब गावी सृष्टि सारी, स्तुति तब गावी सृष्टि सारी. जय 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 प्रभु जय हो तेरी, जय 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 प्रभु जय हो तेरी. पावन 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 ईश्वर, पावन 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 ईश्वर. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्या दानांद्वारे येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनवत. सो इच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी प्रभू येशूने भाकर घेतली, देवाचे आभार मानले आणि भाकर बुडून ते आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो सला करूयाम आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणापुनी प्रभु येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटीला, श्रद्धेचा या पुनरुच्चार. ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फेलिक्स, इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेनं ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनींची तू आठवण कर. आपल्या कुटुंबातून, गाव परिवारातून, नातेवाईकांमधून जे देवाघरी गेलेले आहेत त्यांचं आपण स्मरण करू, त्यांच्यासाठी प्रार्थना करू. त्यांना
व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्यदर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात ही सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव. आमेन. देवशब्दावरील आपला विश्वास प्रत्येक दिवसागणिक वाढत जावा आणि हा देवशब्द आपल्या कृतीद्वारे आपण जगण्यासाठी प्रयत्नशील राहावं. म्हणून प्रभू येशूने शिकवलेल्या शब्दात परमेश्वर पित्याची प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि मला मोहात पडू नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तो आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे, कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तो आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवेसून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण प्रभूच्या शांतीने एकमेकास शांती वंदना करूया. Peace be with you. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचा करा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचा करा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचा करा, तू आम्हाला शांती दे. जगाचं पाप दूर करणारं हे देवाचं कोकरू पहा. ह्याच्या भोजनास बोलवण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईल. पवित्र ख्रिस्त प्रसाद स्वीकार प्रार्थना. हे प्रभू येशू, तू अतिपवित्र संस्कारामध्ये हजर आहेस, यावर मी श्रद्धा ठेवते. मी सर्व गोष्टींपेक्षा तुझ्यावर अधिक प्रेम करते. तुला माझ्या आत्म्यात स्वीकारण्याची इच्छा व्यक्त करते, परंतु सध्याच्या या प्रसंगी मी तुला संस्काराच्या रूपात प्रत्यक्ष स्वीकारू शकत नाही. तरी आध्यात्मिक रूपात तू माझ्या हृदयात प्रवेश कर. तू माझ्याबरोबर इथे हजर आहेस असे श्रद्धेत कबूल करून मी स्वतःला तुझ्याशी पूर्णपणे एकरूप करण्यासाठी तुला आलिंगन देते. मला कधीही तुझ्यापासून दूर होऊ देऊ नकोस.
आमेन. ये मम येशु ये प्रभुराया मन्मने वास करावया ये मम येशु ये मम येशु ये प्रभुराया मन्मने वास करावया ये मम येशु नसे योग्य मना नसे योग्य तन पावन पवित्र तुला वास करावया ये मम येशु ये मम येशु ये प्रभुराया मन्मने वास करावया ये मम येशु ये मम येशु. आपण प्रार्थना करूया. ही प्रभू कुमारी मरीचा सन्मान करीत असता मी हा पवित्र साक्रामेंट आनंदाने साजरा करतो व तुझ्या दयेची याचना करतो. तिचा विश्वास व प्रेम तुझ्या तारण कार्यात अधिक विश्वासूपणे सहभागी होण्याकरता आम्हा सर्वांस स्फूर्तिदायक ठरो. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. बंधू भगिनींनो, आता आपले मान नम्रतेने खाली वाकवा व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. प्रार्थनेनंतर आपलं उत्तर आमेन असेल. सर्व समर्थ परमेश्वर सर्व अनिष्टापासून तुम्हाला सुरक्षित ठेवो व सर्व चांगल्या दानांचा तुम्हावर वर्षाव करो. आमेन. तो आपला शब्द तुमच्या हृदयात ठेवो आणि सार्वकालिक आनंद तुम्हाला दान करो. आमेन. तुम्ही स्वर्गात प्रवेश करीपर्यंत पाप आणि पुण्य ह्यातील भेद सदैव जाणून त्याच्या मार्गाने जाण्यास परमेश्वर तुम्हाला सहाय्य करो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र व पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. सा तुम्हास ख्रिस्ताच्या शांतीने पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझं प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या जगाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यास या आजाराने ग्रासलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश लाभावं म्हणून आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांना या आजारावर मात करण्यासाठी व तिसरी लाट आटोक्यात आणण्यासाठी ते जे पावले उचलत आहेत त्यात त्यांना यश यावं म्हणून आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रिय बंधू भगिनींनो, आपण सर्वांना सूचना व्हॉट्सअपच्या माध्यमातून दर शनिवारी पोहोचत असतात. ज्यांना व्हॉट्सअप नंबरवर मिळत नसतील त्यांनी SC ऑफिस यांच्याशी संपर्क साधायचा आहे. या नोवेनाच्या दिवसामध्ये संपूर्ण धर्मप्रांतामध्ये आजी बिशपांच्या मार्गदर्शनानुसार सर्व मिसांचे हेतू अनेक हेतूंसाठी मिसा अर्पण केला जाणार आहेत. पुढील दिवसामध्ये ज्यांना हेतू द्यायचे असतील त्यांनी आपण फादर देवळामध्येच असतात. फादरांशी फोनद्वारे किंवा प्रत्यक्ष येऊन संपर्क साधायचा आहे. मिसादान आपल्या इच्छेप्रमाणे आपण देऊ इच्छिता. सर्वच आपल्यासाठी मिसाचं रेकॉर्डिंग सकाळी 5 वाजेपासून उपलब्ध करून देत असतो. आपण त्याचा येणाऱ्या दिवसामध्ये लाभ घ्यायचा आहे.
तुरी अतुल्य निवडूनिया त्याची बांधवा अति प्रेमाने सुवासाचे गुलाबी पाणी धूपवंत फुले निळवूनिया त्या